नमस्कार, स्वाद आणि प्रेम या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत सर्वांच्याच आवडीच्या, अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडतो असा फ्रूट कस्टर्ड बनवणार आहोत. तुम्ही पण नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. दूध छान असं गरम करून घ्यायचं, उकळी येईपर्यंत. चमच्याने असं मध्ये मध्ये हलवून घ्यायचं. आता साखर ॲड करायचं. 2 चमचा साखर घालायचं, कारण मी जे फ्रूट्स घेतलेले आहेत ते सर्व गोडच आहेत. गोड तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. छान साखर असं मिक्स करून घ्यायचं. इथे मी 2 चमचा गार दूध घेऊन त्यामध्ये 1.5 चमचा कस्टर्ड पावडर घेतलेला आहे. जास्त पण कस्टर्ड पावडर नाही घालायचं, खूप घट्ट होतं. आता दुधाला उकळी आली की मग ते कस्टर्ड पावडर घालून घेऊया. बघा, दुधाला उकळी आलेली आहे. गॅस मीडियम ठेवलेला आहे. आता जे कस्टर्ड पावडर घालून मिक्स केलेलं स्लरी होती ते घालून घ्यायचं. परत छान असं मिक्स करायचं. दूध एक 5 मिनिट असंच उकळवून घ्यायचं. थोडंसं वाटीला चिकटलेलं त्यामध्ये दूध घालायचं आणि परत मिक्स करून घ्यायचं. अशा पद्धतीने छान असं चमच्याच्या साहाय्याने मिक्स करायचं. आता खूप पातळ दिसतं, नंतर त्याचं थिकनेस वाढत जातो गार झाल्यानंतर. बघू शकता, परफेक्ट झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करून ठेवूया. गार झाल्यानंतरच फ्रूट्स घालायचे. ते मी फ्रूट्स घेतलेले आहेत. ॲपल, किवी, डाळिंबाचे दाणे, पपई आणि ड्रॅगन फ्रूट घेतलेला आहे. बघा, दूध गार झालेलं आहे. बाउलमध्ये काढून घ्यायचं. आता सगळे फ्रूट्स घालून घ्यायचे. माझ्याकडे जे फ्रूट्स आहेत ते मी घातलेले. तुम्हाला जे आवडतात ते घालू शकता. यामध्ये केळी घातलं तरीही चालेल. माझ्याकडं नव्हतं, माझ्याकडे एवढे फ्रूट्स होते, एवढेच घातलेले आहेत. बघा किती छान दिसत आहे. खायला तर अप्रतिम लागतं. छान असं मिक्स करून घ्यायचं. बघू शकता, अशा पद्धतीने छान मिक्स करून घ्यायचं. तर अशा पद्धतीने आपलं फ्रूट कस्टर्ड तयार झालेलं आहे. तर कशी वाटली आजची फ्रूट्स कस्टर्डची रेसिपी? व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.